Good morning, students. Today we are going to learn two branches of economics, that is microeconomics and macroeconomics. But our focus will be only in today's lecture microeconomics. मराठीमध्ये आपण त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र, अंशलक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतो, अंशलक्ष्य अर्थशास्त्र असं सुद्धा म्हणतो. आणि म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्सचा आपण या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या तासामध्ये एका लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राची उत्क्रांती कशी झाली, त्याचे प्राचीन विचार, आधुनिक विचार, त्याच्या व्याख्या याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली. पण अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ज्या दोन बेसिक ब्रँच आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे. त्यापैकी एक महत्वाची शाखा किंवा एक महत्वाचा विषय आहे, ब्रँच आहे, ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याच्या लेक्चर्समध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, महत्व आणि जे काही मेरिट्स आणि त्यावर लिमिटेशन, डेमेरिट जे आहेत किंवा ज्या मर्यादा आहेत आणि दोन ब्रँच मधला फरक याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की अर्थशास्त्र म्हणजे जी रॉबिन्सनची व्याख्या आहे, रॉबर्टसनची, की अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायोपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण होणाऱ्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. तसंच सूक्ष्म अर्थशास्त्र सुद्धा याची अभ्यासाची सुरुवात यापासून झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे मायक्रो आणि मॅक्रो हे शब्द कुणी वापरले आणि केव्हापासून या ब्रँच किंवा हे शब्द यूज झाले याचे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड घेऊन आपण पुढे जाणार. तर तुमच्या माहितीसाठी इकॉनॉमिक्स मध्ये पहिल्यांदा हे दोन शब्द मायक्रो अँड मॅक्रो हे दोन शब्द ग्रीक मूळ शब्द जे मिक्रोज अँड मॅक्रोज यामधून आलेले आहेत. तो ओस्लो विद्यापीठामध्ये नॉर्वे देशामधल्या रायग्नर फ्रिस्ट जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी 1933 मध्ये या आधुनिक अर्थशास्त्राची दोन शाखांमध्ये विभागणी केली. आणि ही हॅज फर्स्टली यूज मायक्रो अँड मॅक्रो बोथ वर्ड्स इन ओस्लो युनिव्हर्सिटी. आणि म्हणून हे दोन शब्द जे आहेत MICRO आणि MACRO यामध्ये हा MICRO शब्द MIKROज हा ग्रीक वर्ड आहे मायक्रोज आणि मॅक्रोज या दोन शब्दापासून आलेले. म्हणजे अर्थशास्त्रीय विश्लेषण करत असताना या ज्या दोन पद्धती अर्थशास्त्रामध्ये आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, या दोन्ही पद्धतीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याला सूक्ष्म आणि स्थूल असं म्हटलं जातं. तर सूक्ष्म म्हणजे काय, स्थूल म्हणजे काय, स्थूल म्हणजे मोठा भागाचा अभ्यास, अर्थव्यवस्थेचा अभ्यास. सूक्ष्म म्हणजे काय, लहान भाग, अर्थव्यवस्थेमधले जेवढे घटक आहेत यामध्ये उद्योग संस्था असतील, यामध्ये कुटुंब संस्था असतील, उपभोक्ता असेल, एखाद्या वस्तूची किंमत असेल, हे इतकं सोपं आहे. मायक्रो अँड मॅक्रो विद्यार्थी लिहित असताना सुद्धा मायक्रो मॅक्रो मधला एकच वर्ड आहे अल्फाबेटिकल, MICRO आणि MACRO, आय आणि ई. हा जो आय आणि ए मधला फरक सुद्धा त्यांना सुरुवातीला समजत नाही, पण स्मॉल आणि लार्ज या अर्थानं हे दोन विषयाच्या अभ्यास पद्धती आहे. आणि अभिजात किंवा सनातनवादी जो क्लासिकल इकॉनॉमिस्ट जे आहेत आपल्या अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी मात्र जो अभ्यास केला तेव्हा तर काही वापरले नव्हते, 1933 मध्ये वापरले. परंतु त्यांचा स्टडी हा मायक्रो लेव्हलचा होता. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. मग त्यांच्या पंक्तीमधले किंवा त्याच्या गटामधले JBC आहे, रिकार्डो आहे, बोल्डिंग आहे, रिकार्डो आहे, मॉरिस आहे, मार्शल अँड न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट, पिगो या सगळ्या लोकांनी या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये भर घातली असं आपण शब्दजरी नंतर आला, पण अभ्यासाला सुरुवाती पूर्वी झाली. आणि खऱ्या अर्थानं जर यांनी थोडासा मायक्रो स्टडी केला प्रत्येक गोष्टीचा, डिमांड असेल, सप्लाय असेल, परंतु लार्ज लेव्हलवरती किंवा मॅक्रो लेव्हलवरती स्टडी मग हा माल्थस, कार्ल मार्क्स यांनी नेशनचे प्रश्न उपस्थित केले. खऱ्या अर्थानं मग नंतर 20व्या शतकामध्ये लॉर्ड केन्स यांचं योगदान मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला सांगतं. समष्टी अर्थशास्त्रामध्ये
म्हणजेच 20व्या शतकामध्ये मग स्थूल अर्थशास्त्र आता सांगितलं. त्याच्या अगोदर मग नटविक्सर आणि ब्रिटिश अर्थशास्त्र हॉर्ट्रेट रॉबर्टसन यांनी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास अर्थशास्त्राबरोबर स्थूल अर्थशास्त्राचा थोड्या प्रमाणात अभ्यास किंवा वापर हा केलेला आपल्याला दिसतो. तर आपण जर व्याख्या बघितली या सूक्ष्म अर्थशास्त्राची अर्थाने व्याख्या बघितली तर याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. म्हणजेच MICRO मायक्रो म्हणजे स्मॉल, मायक्रो मीन्स स्मॉल, आणि त्याचा मूळ उत्पत्तीचा शब्द कोणता आहे, मिक्रोज आहे. आणि मिक्रोज या शब्दाचा मराठी अर्थ काय, अत्यंत लहान किंवा 1/10 एवढा लहान भाग. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील अत्यंत सूक्ष्म घटकांचा अभ्यास करते. मायक्रो लेव्हलला त्याचा स्टडी करते. सूक्ष्म अर्थशास्त्रास व्यष्टी, अंशलक्षी किंवा सूक्ष्मलक्षी असंही म्हटलं जातं. मराठीमध्ये अनेक वर्ड त्याच्यामध्ये असू शकतात. आणि व्यष्टी अर्थशास्त्राला मात्र किंमत म्हणजेच यालाच किंमत सिद्धांत, प्राइस थिअरी हे सुद्धा नाव. थोडक्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये पर्टिक्युलर युनिटचं बिहेवियर कसं आहे, वैयक्तिक घटकाचं आर्थिक वर्तन कसं आहे, इकॉनॉमिक बिहेवियर कसं आहे याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो हे आपल्याला दिसतं. म्हणजेच काय तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे या पद्धतीनं ग्रीक वर्ड याच्यापासून मूळ शब्दापासून पुढे शब्द तयार झाला. अनेक लोकांनी याच्या विकासात भर घेतली असं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आता विशिष्ट घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास म्हणजे काय, कुटुंब घ्या, कामगार घ्या, फर्म म्हणजे उद्योग संस्था घ्या, उद्योग इत्यादी. स्थूल म्हणजे काय तर मोठं किंवा एकूणांचा अभ्यास. मग यामध्ये ऍग्रिगेट डिमांड असेल, ऍग्रिगेट सप्लाय असेल, ऍग्रिगेट एम्प्लॉयमेंट असेल, टोटल एम्प्लॉयमेंट आपण नॅशनल लेवलवर, जनरल प्राइस लेवल ऑफ असेल, नॅशनल इन्कम असेल, ऍग्रिगेट इन्व्हेस्टमेंट असेल, ऍग्रिगेट सेव्हिंग असेल, कन्झम्पशन असेल, एकूणांचा अभ्यास, टोटल डिमांड अँड टोटल सप्लाय, नॅशनल इन्कम, जनरल प्राइस ऑफ लेबर, इकॉनॉमी मधलं सेव्हिंग, इकॉनॉमी मधली इन्व्हेस्टमेंट, इकॉनॉमी मधलं एम्प्लॉयमेंट, एकूण घटकांचा अभ्यास लार्ज लेवल म्हणजे इकॉनॉमीचा स्टडी आपण जनरली याच्यामध्ये करतो. आणि हे आपल्याला दिसून येतं. आपण जाऊया सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्येकडे. बोल्डिंग यांनी जी व्याख्या केलेली आहे की विशिष्ट उत्पादन संस्था किंवा उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, बघा पर्टिक्युलर फर्म, पर्टिक्युलर हाऊस होल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइस, इंडिव्हिज्युअल वेजेस, इन्कम, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री and particular commodity, particular goods, price of particular commodity यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर हाऊस होल्ड, पर्टिक्युलर फर्म्स, इंडिव्हिज्युअल इन्कम, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री, प्राइस ऑफ पर्टिक्युलर कमॉडिटी. इट इज कॉल्ड मायक्रो. असं कोण होतं, बोल्डिंग म्हणतात त्याला. मॉरिस डॉ काय म्हणतात, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. कसं अध्ययन, सूक्ष्मदर्शी. जसं सायन्स विभागामध्ये आपण गेलो किंवा तुम्ही हायस्कूलला असताना प्रयोगशाळेमध्ये सुद्धा बघितलं असेल की एखादी वनस्पती, एखादा छोटा प्राणी व सूक्ष्मदर्शाच्या यंत्रानं बघू शकतो. म्हणजे लहान आमेबाचा अभ्यास असेल आपल्याला बघू शकतो की ज्याला तो मोठा भाग म्हणजे त्याचा स्टडी करता येतो, त्याचे वेगळे भाग आपल्याला अभ्यासता येतात. तसंही त्या अर्थव्यवस्थेमध्ये एवढे घटक आहेत. एक आहे एखादा उद्योग आहे, एखादी उद्योग संस्था आहे, एखादी कुटुंब संस्था आहे, एखादा विशिष्ट उपभोक्ता आहे, त्याचा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी अध्ययन असं मॉरिस डॉ या ठिकाणी म्हणतात. एपी लर्नर सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते असं म्हणतात. जशा आपल्या शरीरामध्ये लाखो पेशी असतात तसं अर्थव्यवस्था एक शरीर आहे, त्यातल्या लाखो पेशी म्हणजे मग व्यक्ती आणि कुटुंबे या उपभोक्त्याच्या रूपाने आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाकडून सांगितले की अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास. अनेक ही इंडिव्हिज्युअल युनिट आहे. लर्नर असं म्हणतात की अर्थव्यवस्थेकडे जणू
सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. पुढे असं म्हटलंय की अर्थव्यवस्थेतील जो वैयक्तिक उपभोक्ता आहे, वैयक्तिक उत्पादक आहे किंवा उद्योग संस्था आहे, यासारख्या सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारा अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप नेचर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स हे जर आपल्याला याच्यामध्ये बघायचं असेल तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये आता घेतला. हे एक स्वरूप अभ्यास. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा या ठिकाणी विचार केला जात नाही. तर लहानात लहान घटक कोणता आहे? एक कुटुंब, एक उद्योग संस्था किंवा एखाद्या वस्तूची किंमत, याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर प्राइस थेरी असे म्हणलं जातं. आणि कारण प्राइस थेरी यासाठी म्हटलं जातं की वस्तू आणि सेवांच्या किमती कशा प्रकारे ठरतात याचं विश्लेषण हे कुठे केलं जातं? या विषयामध्ये केलं जातं, लहानात लहान घटक. दुसरा आहे की सूक्ष्मदर्शी अभ्यास. ज्याप्रमाणे सूक्ष्मदर्शी केंद्राखाली लहान वस्तू स्पष्ट दिसतात, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतील लहान घटकांचा सूक्ष्म अभ्यास हा स्थूल सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. हे आपल्याला ठिकाणी लक्षात घ्यायचं. एक गृहितकावर आधारित याचं स्वरूप गृहित धरलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कुठलाही सिद्धांत जो आहे, जे तत्व आहे, प्रिन्सिपल, हे गृहितावर आधारित आहे. ऍझम्पशन्स घेतलेले की वस्तूची किंमत वाढली की वस्तूची मागणी कमी होईल, याच्यासाठी काय ऍझम्पशन्स आहे. लोकसंख्या स्थिर असली पाहिजे, लोकांची आवडीनिवडी बदलल्या नाही पाहिजेत, पर्याय वस्तूच्या किमती या कमी नाही झाल्या पाहिजेत, याच उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. दीज ऑल आर ऍझम्पशन्स. कुठलाही सिद्धांत किंवा अभ्यास करताना सूक्ष्म अर्थशास्त्र हे पूर्णपणे गृहिताबरोबर आहे. यामध्ये मार्जिनल प्रिन्सिपलचा यूज केलेला, सीमांत संकल्पनाचा वापर केला. सीमांत उपयोगिता हे एक तत्व आहे, हे गृहित आहे. सीमांत खर्च म्हणजे मार्जिनल प्रिन्सिपल याचा वापर आपण याच्यामध्ये केला. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा स्वरूप जसं बघितलं, गृहितकावर आहे, सूक्ष्म स्वरूप आहे, इंडिव्हिज्युअल स्टडी आहे. त्याचप्रमाणे याचा स्कोप म्हणजे याच्यामध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो. तर याच्यामध्ये सुरुवातीला थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंगचा स्टडी केला जातो. वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात, म्हणजेच किंमत निश्चितीचे सिद्धांत. दोन बाजू आल्या याच्यामध्ये, परंतु किंमत कशी ठरते? मागणी आणि पुरवठ्यातून ठरते. आणि म्हणून मागणीच्या बाजूला कंझ्युमर बिहेवियर, ज्याला डिमांड थिअरी आपण म्हणतो. पुरवठ्याच्या बाजूला उत्पादकाचं वर्तन, म्हणून आपण त्याला फर्म्स बिहेवियर असं. म्हणून वस्तू आणि सेवाच्या किंमत सिद्धांत आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. यामध्ये मागणी पुरवठ्यातून ठरणारी किंमत आणि मागणी साईडला डिमांड थिअरी आणि सप्लाय थिअरी याचा स्टडी याच्यामध्ये केला जातो. नंतर आहे की उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, थिअरी ऑफ फॅक्टर प्राइस. म्हणजे उत्पादकाचं वर्तन कसं आहे. याच्यामध्ये उत्पादक कुणाला कामावर घेतो? भूमी या घटक लागेल. कुठल्याही वस्तूचं उत्पादनास भूमी लागेल, हवेत उत्पादन आपण करू शकत नाही. उत्पादनाचे 4 घटक आहेत. लँड लागेलच, लँड नंतर श्रम लागेल. त्या उद्योगात काम करण्यासाठी आज जरी मशिनरी असली तरी मशिनरी चालवण्यासाठी सुद्धा श्रमिक किंवा स्किल लेबर लागेल. कॅपिटल लागेल, कॅपिटलचा कुठलाही उद्योग सुरू होऊ शकत नाही. आणि सगळ्यांना ऑपरेट करणारा जो महत्वाचा पैलू एंटरप्रेन्युअर तो. यांच्या मोबदले कसे द्यायचे? कारण भूमीला खंड मिळतो, श्रमाला मजुरी किंवा वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं, आणि मग नंतर राहिलेला भाग संयोजकाला नफा असेल की तोटा असेल तो त्याच्या याच्यावरती डिपेंड आहे. परंतु यांचं मग कसा करतो, या गोष्टी कशा दिल्या जातात? भूमीला खंड कसा मिळतो? रेंट थी. श्रमिकाला मजुरी कशी मिळतो? रेंट. म्हणजे त्याला आपण असं म्हणू की लेबरचं रेम्युनरेशन कसं दिलं जातं डिस्ट्रीब्युशन थिअरीमध्ये. आणि त्याचप्रमाणे व्याजाचे सिद्धांत, मजुरीचे सिद्धांत, म्हणजेच त्यांना नफ्याचे सिद्धांत, या सगळ्या थिअरीज त्याला म्हणतो आपण थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग याचा स्टडी सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आणि आर्थिक कल्याणाचा सिद्धांत जो शेवटचा भाग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येतो. हे सगळं आपण करतोय, उत्पादन करतोय, कोणत्या वस्तूचं उत्पादन करतो त्यामुळे नफाच मिळतो का, काही त्या संसाधनाचं कार्यक्षम वाटप होतं त्यामुळे समाजाचा राहणीमानाचा स्तर वाढतोय का, त्यांच्या कल्याणामध्ये वाढ होतोय का. म्हणजेच काय, संसाधनाचं कार्यक्षम वाटप. आपण अर्थशास्त्राची व्याख्या करत असताना बघितलं की देर आर लिमिटेड रिसोर्सेस, नॉट ओनली लिमिटेड तर हॅव्हिंग अल्टरनेटिव्ह यूज दिअर, त्यांचा पर्यायी उपयोग होत असतो. आणि मग संसाधनाचं कार्यक्षम इफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस हे होणं गरजेचं आहे, अलोकेशन होणं गरजेचं आहे, उपयोग होणं गरजेचं आहे. आणि मग त्यामुळे जास्तीत जास्त कल्याण याचा अभ्यास
हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे इकॉनॉमिक बिहेवियर, इंडिव्हिज्युअल बिहेवियर आणि प्राइस मेकॅनिझम असं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. तर आपल्याला हा सुद्धा अभ्यास करावे लागतो. थोडक्यात आपल्याला एक फिगरच्या द्वारे, एक डायग्रामद्वारे किंवा चार्टद्वारे ही स्कोप जो आहे मायक्रो इकॉनॉमिक्सचा हा दाखवता येतो बघा या ठिकाणी. की पहिल्या याच्यात दाखवलं थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, इथे डिमांड अनालिसिस आहे, सप्लाय अनालिसिस आहे. दुसऱ्या थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग, रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट थिअरी आहे. आणि थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर जे आर्थिक कल्याण सिद्धांत आहे. इफिशियन्सी प्रोडक्शन, उत्पादनामध्ये कार्यक्षमता आहे का, उपभोगामध्ये कार्यक्षमता आहे का, आणि मग ओव्हरऑल इकॉनॉमिक्स इफिशियन्सी ह्याच्यामध्ये जर कार्यक्षमता असेल तर आर्थिक कल्याणामध्ये वाढ होते असं आपल्याला दिसतं. महत्व जर बघितलं आपण तर आर्थिक प्रश्न समजण्यास उपयुक्त आहे. कारण समाजामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण होतात प्रत्येक व्यक्तीसमोर. त्यामुळे व्यक्तीला आपले आर्थिक प्रश्न कोणते आहेत ते समजणं आवश्यक आहे. आणि जर त्याला आर्थिक प्रश्न समजले नाही त्याला उपाय शोधता येणार नाही. आणि मग सूक्ष्म अर्थशास्त्राच्या साहाय्यानं आपल्याला आर्थिक प्रश्न समजू शकतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. नुसते प्रश्न समजत नाहीत, आर्थिक प्रश्न सोडण्यास सुद्धा उपयुक्त आहे. की देशातील असंख्य व्यक्तींना आपले आर्थिक प्रश्न सोडवावे लागतात. आपले मर्यादित उत्पन्न विविध वस्तूवर कसं खर्च करायचं, उद्योग संस्थेनं किती उत्पादन करायचं, आपली आदर्श उत्पादन पातळी कोणती आहे, उत्पादन घटकांना रोजगार उत्पन्न कोणत्या पद्धतीने चांगलं मिळेल, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासानं प्राप्त होतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल, हाऊसहोल्ड, फर्म हे ज्या काही घटक आहेत त्यांना आपले आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. देशाच्या आर्थिक विकासास सुद्धा उपयुक्त आहे. कारण देशातील अर्थव्यवस्थेत वेगवेगळे घटक काम करतात. भांडवलदार आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, उद्योगपती आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत घटकांचा अभ्यास झाला नाही तर देशाचा आर्थिक विकास थांबतो. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सहाय्याने आपण अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत घटकांचा अभ्यास आपल्याला करता येतो, करू शकतो. आणि कसा विकास होतो हे पाहता येतं. आणि त्यामुळे देशाचा आर्थिक विकास शक्य होतो. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा विकास आपल्याला करता येतो. आर्थिक कल्याण समजण्यासाठी महत्वाचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वर्तनाचा उपयोग याचा अभ्यास होतो. हे आर्थिक कल्याण झालंय की नाही, सूक्ष्म अर्थशास्त्र आर्थिक कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न करतं. प्रत्येक व्यक्ती सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे व्यक्तीचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त माझं कल्याण कसं होईल, मला मॅक्सिमाइज सॅटिस्फिकेशन कसं मिळेल. एव्हरी कंझ्युमर्स ट्रायज टू मॅक्सिमाइज सॅटिस्फॅक्शन, गेटिंग मॅक्सिमाइज सॅटिस्फॅक्शन. व्यक्तीच्या उत्पन्न पातळीवर त्याचं आर्थिक कल्याण अवलंबून असतं. उत्पन्न वाढलं त्याचं आर्थिक कल्याण निश्चितच वाढेल, कारण त्याला अधिक वस्तू व सेवांचा उपभोग घेता येईल. पण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सहाय्यानं व्यक्तीचं आर्थिक कल्याण साध्य होतं आहे किंवा नाही हे समजतं. अर्थव्यवस्थेचं कार्य समजतं सगळ्यात महत्वाचं. कारण आपण बघितलं ना की त्या व्याख्येमध्ये की अर्थव्यवस्थेत कार्य करते की नाही, म्हणून हे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समजतं. कारण असंख्य उत्पादक हे विविध वस्तूचं उत्पादन करत असतात. उपलब्ध उत्पादन साधनाचे वाटप कसे होते उत्पादनासाठी, वस्तूच्या निर्मितीसाठी, आणि मग वस्तू व सेवांचं उपभोक्त्यामध्ये कसं वाटप होतं याचं सुद्धा विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला होतं. नंतर आहे उद्योग संस्था व उद्योगधंद्यांना उपयुक्त. ठीक आहे, देशामध्ये ज्या उद्योग संस्था आणि उद्योग आहेत यांची कामं करण्याची, उत्पादन करण्याची क्षमता आपल्याला या विषयाच्या अभ्यासाला समजते. त्यांचे आर्थिक प्रश्न कोणते आहेत, ते कसे सोडवावे याचं मार्गदर्शन सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला मिळतं. नंतर खाजगी अर्थव्यवस्थेचे कार्य समजते. खाजगी अर्थव्यवस्थेत असंख्य उत्पादक उपभोक्ते असतात. ते उत्पादक व उपभोक्ते विविध वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. आणि मग केलेल्या उत्पादनाचं वाटप अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्यामध्ये कसं करायचं याचं मार्गदर्शन याच्या मार्गदर्शनाद्वारे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला आपल्याला मिळतं. प्राइस डिटर्मिनेशन आणि अनालिसिस व एक्सप्लेनेशन. मागणी पुरवठ्याच्या समतोलातून वस्तू व सेवा तसेच उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात याचं स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात देखील. शासनाला उपयुक्त आहे आर्थिक धोरण ठरवताना. करविषयक टॅक्स पॉलिसीज असतील, पब्लिक एक्सपेंडिचर संदर्भामध्ये धोरणं असतील, प्राइस डिटर्मिनेशन संदर्भामध्ये धोरणं असतील, इफिशियंट अलोकेशन ऑफ रिसोर्सेस असेल, या संदर्भाची धोरणं असतील. यामध्ये सूक्ष्म
विश्लेषणाचा शासनास मार्गदर्शन होतं आणि अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र सैद्धांतिक तसेच व्यावहारिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं. काही गुण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सरळ आणि सुलभ विवेचन आहे, गुंतागुंत नाही आणि त्यामुळे विवेचन जे आहे ते सरळ आणि सुलभ बनतं आणि त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचा हा गुण आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. सरळ. दुसरं, व्यक्तिगत उपभोक्त्यांना उपयुक्त आहे, कारण आपलं इंडिव्हिज्युअल आर्थिक समस्या कोणत्या त्याचं अध्ययन होतं, परीक्षण होतं, विश्लेषण करता येतं आणि मग त्या समस्याचं समाधान साठी यथोचित उत्तर किंवा योग्य निर्देश आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये आपलं जे उत्पन्न आहे कोणत्या वस्तू आणि सेवाचा खर्च करावं, कोणत्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा, म्हणजे आपल्याला महत्तम समाधान मिळेल याविषयी निर्णय घेण्यासाठी उपभोक्त्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. अचूक अंदाज मांडता येतो आपल्याला. एका घटकाचा आपण सविस्तर अध्ययन जर केलं त्यावरून निष्कर्ष काढू आणि निष्कर्ष मग इतर घटकांना लावले जातील आणि अंदाज मांडणं, भविष्य वर्तवणं नाही तर काही अटीवर भविष्य वर्तवणं, हे काय हे आपल्याला या ठिकाणी समजतं. नंतर कर विषयक समस्या समजण्यास उपयुक्त. सरकारनं जे कर आकारले विभिन्न कर त्याचा समाजाच्या कल्याणावर नेमका किती आणि कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे. करभाराचं वितरण उपभोक्त्यामध्ये आणि उत्पादक वर्गामध्ये कसं केलं जातं याविषयी सुद्धा माहिती या विषयाच्या अध्ययनावरून प्राप्त होतं. व्यापाराला सुद्धा सहाय्य आंतरराष्ट्रीय, कारण ज्या व्यापाराच्या शर्ती असतात आणि लाभ असतात ते कशा प्रकारे निश्चित होतात, एक्सचेंज रेट कसा निश्चित होतो, मग अशा प्रकारची उत्तरे शोधण्याचं काम या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययनानं प्राप्त होतं. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा महत्वाचं आहे. नंतर सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्राला सहाय्यक आहे, म्हणजे बोथ आर सप्लिमेंटरी इच अदर असं आपण म्हणूया, पूरक आहे. ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे एखादा विशिष्ट घटकावरून विवेचन करून अभ्यास करून जो निर्णय आला त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचा फायदा होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पण काही डेमेरिट्स सुद्धा आहेत, लिमिटेशन्स आहेत. शेवटच्या घटकाकडे आपण येतोय. यामध्ये सर्वात महत्त्वाचा दोष म्हणजे काय, संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना करता येत नाही, कारण आपण इथे इंडिव्हिज्युअल स्टडी करतो. मग वैयक्तिक घटकाचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्यावर आलेले निष्कर्ष संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू करणं हे चूक ठरेल, कारण सगळ्या घटकाची माहिती आपण इथे घेत नाही. व्यक्तिगत घटकाच्या माहितीपेक्षा देशाची अर्थव्यवस्थेची माहिती घेणं अत्यंत महत्वाचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या साहाय्यानं आपल्याला अभ्यासानं संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येत नाही. अवास्तव गृहीते. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण विविध घटकांचं आर्थिक घटकाचं विश्लेषण करताना काही गृहीतांचा आधार घेतलेला असतो, परंतु ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत त्या वास्तव परिस्थितीत कधीच नसतात. त्यामुळे गृहीत धरलेल्या गोष्टी चुकीच्या व अयोग्य वाटतात. उदाहरण द्यायचं झालं तर बाजारात पूर्ण स्पर्धा असते असं सूक्ष्म अर्थशास्त्र गृहीत धरतं. त्यामुळे दुसरं गृहीत असं आहे की पूर्ण रोजगार आहे. प्रत्यक्षात पूर्ण रोजगार नसतो आणि पूर्ण स्पर्धेचं मी तुम्हाला सांगितलंय की मागच्या एका लेक्चरमध्ये की पूर्ण स्पर्धा प्रत्यक्षात दिसून येत नाही. पूर्ण रोजगार सुद्धा नसतो, बेरोजगारी असते. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचे विश्लेषण हे अवास्तव किंवा चुकीच्या गृहीतावर आधारलेले आहे. महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणे अशक्य. देशात अनेक प्रश्न असतात, या प्रश्नांचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं असतं. उदाहरणार्थ एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वाटप, भांडवल, चलनविषयक धोरण, देशाचा आर्थिक विकास, पण याचा अभ्यास इथे होत नाही. नेक्स्ट आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने अविश्वसनीय निष्कर्ष निघू शकतो, कारण विविध आकडेवारीचा आपण वापर करतो, परंतु गोळा केलेली माहिती जरी अविश्वसनीय असेल आणि मग अशा वेळी जर आपण जे निष्कर्ष करतो चुकीचे ठरतील. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना घेतलेली व्यक्तिगत उत्पन्नाची माहिती जर योग्य नसेल तर आपलं राष्ट्रीय उत्पन्न हे निश्चितच योग्य येणार नाही. पूर्ण रोजगार असणाऱ्या अर्थव्यवस्थेला लागू होईल. पूर्ण रोजगार नसतो प्रत्यक्षामध्ये, नाही काय. सूक्ष्म अर्थशास्त्र कुठं लागू होतं जिथं पूर्ण रोजगार आहे, परंतु प्रत्यक्षात जगातील कुठली अर्थव्यवस्था आपण बघितली तर तिथे पूर्ण रोजगाराची परिस्थिती आढळत नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे कार्यक्षेत्र आहे ते फारच मर्यादित आहे, खूपच मर्यादित आहे.
कारण हे व्यक्तिगत घटकांचा विचार करतं. व्यक्तिगत उत्पन्न असेल, बचत याचा विचार या ठिकाणी केला जातो. परंतु देशाचं उत्पन्न, उत्पादन, एकूण बचत किती उपभोग आहे याचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वरील बाबीचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधारे केल्यास मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चितता निर्माण होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं जर टीका कोणती असेल तर व्यक्तिगत जे निष्कर्ष आहेत ते समूहाला लागू पडणारे नसतात. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. परंतु व्यक्तिगत घटकावरून काढलेले निष्कर्ष समूहाला लागू पडत नाहीत. एखाद्या व्यक्तीनं बचत केली असता ती फलदायी ठरेल. बचत करणं हा चांगला गुण आहे. परंतु संपूर्ण समाजानं जर बचत केली तर त्यामुळे काय होईल? उपभोग होणार, मागणी जनरल नाही, मंदी येईल, बेरोजगार निर्माण होईल, जीडीपी कमी होईल. आणि म्हणून व्यक्तिगत जो निष्कर्ष की बचत करावी हा समूहाला लागू करणं शक्य नाही. तसं केलं तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल. समाजातील स्वावलंबी घटक नसतात समाजात, म्हणजेच प्रत्यक्षात ज्या ठिकाणी प्रत्येक घटक हा स्वावलंबी असतो त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयोगी होतो. पण इथं स्वावलंबी आहे का? इथे एक प्रकारची मर्यादा या अभ्यासाला येते. आणि म्हणून या सगळ्या मर्यादा जरी या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला पडत असल्या तरी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा प्रभाव हा स्थूल अर्थशास्त्रावर पडतोच, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. ती गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्वाचं आहे, त्याचा अभ्यास हा महत्वाचा. बघा, दोघांचा फरक आपण आता बघणार आहोत. पहिला मुद्दा घेऊ आपण. कोणतंही काय ते इंडिव्हिज्युअल स्टडी आहे. इथे मात्र ऍग्रिगेट स्टडी केला जातो, होल इकॉनॉमी, स्टडी ऑफ होल इकॉनॉमी. दुसरं, ओळख जर म्हटलं आपण तर इथं पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार, सरकारी हस्तक्षेप नाही, स्वतंत्र किंमत यंत्रणा, हे काही एकक आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल किंवा या काही गोष्टी आपल्याला सांगता येईल. हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार आहे, त्याची ओळख सांगते. इथे मात्र उत्पादनाच्या साधनाचं वितरण आधीच निश्चित केलेलं आहे, डिस्ट्रीब्युट केलेलं आहे. अभ्यासाचं उद्दिष्ट आहे की संसाधनाचं इष्टतम वितरणाशी संबंधित तत्वासाठी जे आपले संसाधन आहे त्याचं ऑप्टिमम किंवा एक आयडियल डिस्ट्रीब्युशन व्हावं, अलोकेशन व्हावं, त्याच्या रिलेटेड मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. आणि स्थूल अर्थशास्त्राचा उत्पादकता वाढावी, उत्पादनाचा विस्तार व्हावा, पूर्ण रोजगार अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण व्हावा, यासाठी हे या ठिकाणी केलं. विश्लेषणाची साधनं काय तर किंमत आहे, प्राईसच्या साह्याने आपण करतो. आणि दुसरं फर्म साईडला आपण संयंत्र वापरतो, यंत्राच्या साह्यानं. आणि इथे राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीचं निर्धारण केल्याचं आपल्याला दिसतं. थोडक्यामध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये तर आपल्याला दिसून येतं की या दोन विषयामध्ये जो महत्वाचा फरक आपल्याला दिसतो तो म्हणजे अभ्यासाचा विषय हा इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअल युनिट आहे. आणि त्याचप्रमाणे इकडे जर आपण बघितलं तर हा वैयक्तिक एककाचा समतोल आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. संपूर्ण अर्थव्यवस्था आणि इंडिव्हिज्युअल स्टडी हा महत्वाचा फरक आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेता येईल की इन मायक्रो इकॉनॉमिक्स ओनली स्टडी हिअर इंडिव्हिज्युअल इक्विलिब्रियम, आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये मात्र संपूर्ण अर्थव्यवस्था आणि त्याच्या असंतुलनाच्या स्थितीतील अभ्यास हा या ठिकाणी केला जातो. मला वाटतं आपण जर बघितलं तर या ठिकाणी आजच्या तासामध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स वरती सविस्तर चर्चा केलेली, त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, त्याचप्रमाणे त्याची फीचर्स, त्याचं नेचर, स्कोप, या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्याचं आपल्याला दिसतं. तर आपण या ठिकाणी आपलं थांबणार आहोत आणि इतर जो भाग आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तो सर्वांना बाय बाय.